श्रोते आपण जगदीश मूर्ती या
लगे करो आपुलिया वै नाही मिळत सखा भगवंत वाचा त्याची साळुंकी मंजुळ गोड रसे वाणी शिकविता धनी वेगळाची गणपती नाही कळा नाही चातुर्य नाही प्रबंध नाही ज्ञान वैराग्य नाही गौणता नाही वचनाची ऐसा माझा वांविलास म्हणून बोलते सावकाश भावाचा भोवता जगदीश म्हणूया अनेन प्रियताम देव श्री जानकीपती रामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदेवतं श्रोतावन्ता श्रीराम समर्थ प्रथम वंदनीय अथवा त्रिवार प्रारंभ करिते मला दे आधार कलियुगा पामरा संतत्राता नमस्कार माझा गगनगिरीनाथा जयाचा जनी जन्म नामात झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम घेते नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती रघुपति राघव राजा राम गणपति राघव राजा राम
अनुतापे त्याग वरी भक्ति योग मानते हे सज्जन राघवा देई तुझे भजन कीर्तन करावे नामे उद्धरावे अंतरी लागो ध्यान राघवा देई तुझे भजन दास म्हणे मनात्मनिवेदन सगुण समाधान राघवा देई तुझे भजन सजन भक्त मंडळी, हे विश्व रिंगण आहे आणि या विश्वात रंगताना भक्तिरसाने रंगावे आणि त्या भक्तिरसात रंगण्यासाठी या अभंगातून राष्ट्रसंत समर्थ रामदास आपल्याला सांगताय की देई तुझे भजन राघवा देई तुझे भजन. ज्यांनी आपल्या वयाची 73 वर्ष राम भजनात घालवली ते भगवंताकडे भजन मागतात. त्यांचा अधिकार काय ते सांगताना पंत म्हणतात काम जये रघुवीर प्रेमे हनुमद अवतार हा सत्य भव रोग हरि जेणे भव रोग हरि जेणे लाज विले देव वैद्यना सत्य हा सत्य की ज्यांनी भगवंतांच्या रामप्रभूंच्या प्रेमामुळे कामावर विजय मिळवला. काम म्हणजे इच्छा वासना आणि म्हणून त्यांना हनुमंतांचा अवतार म्हणतात. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि समर्थ रामदासांना हनुमंतांचे अवतार म्हणतात. कारण कसं आहे, समर्थांनी कधी संसार केला नाही पण काय केलं की संसारातल्या प्रपंचातल्या बारीक सारीक अडचणी जाणून त्याने दासबोध लिहिला. जो दास झाला त्याला बोध होईल आणि त्याचं सर्वार्थाने कल्याण दासबोध म्हणजे प्रत्यक्ष रामराया करतील अशी त्यांची इच्छा आणि ते घराघरात पोहोचले. असे समर्थ कामावर विजय मिळवला, हनुमंताचे अवतार झाला आणि त्यांनी काय केलं, देव वैद्य ना सत्य त्यांना लाजविलं. ना सत्य म्हणजे अश्विनी कुमार, देवांचे वैद्य, वैद्य म्हणजे डॉक्टर. हे फक्त शारीरिक पीडा नाहीशी करतात पण इथे संसाराचं भय, संसाराची पीडा, मरणाची भीती, मरण टळत नाही पण त्याची वाटणारी भीती, हे सगळं भवबंधन समर्थांनी काय केलं, बाजूला सारलं, घालवलं आणि त्यामुळे त्यांनी देवांच्या वैद्यांना सुद्धा लाजवलं की तुम्हा आम्हास जलदी वाली तारू जे वाचिता परिसता मग होय तारू जे दास बोध रचना घडली जयाला मना मनितो श्री धुराजयाला. जय जय रघुवीर समर्थ. असा ज्यांचा अधिकार आहे ते समर्थ काय देवाकडे मागणं मागतात. देवाकडे काय मागावं हे सुद्धा कळायला हवं. नाहीतर आपण मागतो काय मागतो, मनासारखे कन्या ती सुंदरा मनासारखे जामात कन्या. मनासारखे सुंदरा ती अनन्या आणि मनासारखे जामात कन्या. याच्या पलीकडे आपल्या मागणं होत नाही. मागावं काय ते संतांकडून शिकावं. बघा समर्थांनी काय मागितलं, देई तुझे भजन, देई तुझे भजन. रंगनाथ स्वामींनी काय मागितलं की नवविध भक्ती घडो, नवविध भजन घडो. आणखी कोणी कोणी काय मागितलं, संत तुकाराम महाराजांनी मागितलं की हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. काय मागितलं की हेची दान दे की तुझा विसर होऊ दे नको. म्हणजे प्रत्येकाने मागणं मागितलंय पण ते भौतिक सुखाचा विचार करून नाही, पारलौकिक सुखाचा विचार केला. श्रेयस आहे आणि प्रेयस आहे. श्रेयस म्हणजे पारमार्थिक कल्याण आणि प्रेयस म्हणजे प्रापंचिक कल्याण. पण आपण कसं आहे, प्रापंचिक कल्याणामध्ये रममाण झालेलो आहोत आणि म्हणून परमार्थाला विसरलेलो आहोत. तिथे समर्थ म्हणतात, परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख
संसार सागरा एवढे दुःख आणि नाही. जय जय रघुवीर समर्थ. समर्थाने मूर्ख म्हटले. कोणाला म्हटले? प्रपंचिक माणसाला मूर्ख म्हटलेलं नाही. आपण अगदी ध्यानपूर्वक ही ओवी ऐकायची. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख. संसारी माणसाला मूर्ख म्हटलेलं नाही, पण ह्या संसारात सुख आहे असं ज्याने म्हटलंय त्यांना ते मूर्ख म्हणतात. या संसारी सुख नाही म्हणून त्याला मूर्ख म्हटलेलं आहे. जो संसारात सुख मानतो, संसारात आसक्ती ठेवतो. की संसार तर करायचा आहे, कारण समर्थच म्हणाले आधी करावा प्रपंच नेटका. की आधी प्रपंच नेटकाच, कसा तरी करायचा नाही सांगितलंय, नेटकाच करायचंय. जो परमार्थ करील म्हणजे प्रपंच करील तो परमार्थ करील जाण, आणि जो प्रपंच खोटा तो प्रपंच अप्रमाण तो परमार्थी खोटा. आणि म्हणून तो संसार तर करायचाच आहे, पण तरी सुद्धा त्याबरोबर भजनाची जोड पाहिजे. आणि म्हणून समर्थ मागतात देई तुझे भजन मध्यम. देई तुझे भजन राघवा देई तुझे भजन. पुढच्या चरणात म्हणतात अनुतापे त्याग बरी भक्ती योग मानिती हे सज्जन देई तुझे भजन. परत परत मागतात की देवा तुझं भजन मला दे. भजन म्हणजे काय तर भगवंताची भक्ती. भज हा धातू आहे. भजचे दोन अर्थ आहेत. भज म्हणजे जोडणे आणि भज म्हणजे तोडणे. भज म्हणजे यच्छदा देणे. आता काय जोडणे आणि काय तोडणे तर प्रपंचावरची आसक्ती तोडणे आणि परमार्थावर मन जोडणे याचा अर्थ भजन. आणि म्हणून भगवंत सांगतात आज एकादशी आहे, पाशांकुश षट्टीला एकादशी आहे. 6 प्रकारचं तिळाचं दान सांगितलंय. स्नान दान, तिळाचं उठणं लावणं अंगाला, तिळ दान करणं ब्राह्मणाला, तिळाचं भोजनात उपयोग करणे, असे 6 प्रकार सांगितले म्हणून षट्टीला म्हटलेलं आहे. तिळाचं फार महत्व आहे. हे दिवस असे असतात की स्नेह निर्माण करतो आणि थंडीचे दिवस असतात, त्यामुळे तीळ अतिशय आपल्या जीवनाला आवश्यक आहे. आणि असे आपण म्हणतो की एक तीळ वाटून खाऊया. आता एवढासा तीळ आहे तो वाटता येईल का? म्हणजे आपण काय करतो समर्पण करतो, सगळ्यात देऊन टाकतो, बाबा सगळ्यात तुम्ही. हे समर्पण सांगितलंय आणि स्निग्धता सांगितलंय, प्रेम सांगितलंय. आणि म्हणून ह्या आजच्या एकादशीला फार महत्व आहे. तशा सगळ्याच एकादशी महत्वाच्याच आहेत, पण त्या त्या स्थितीला भगवंताची तशी तशी सेवा करायची सांगितली. आपण काय करतो दिवसभर चर पण एकादशी धर, दशमी एकभुक्त, एकादशी निराहार आणि द्वादशीचं पारण. अशा प्रकारे भगवंताची सेवा केली. एकादशी तिथी भगवंताला खूप आवडते. आणि तसंही या ब्रह्मचैतन्य आराधना केंद्रात दर एकादशीला कीर्तन ठेवलेलं आहे आणि म्हणून ह्या कीर्तनाचं अनन्यसाधारण महत्व आहे. तर अशा प्रकारे काय मागायचं देवाकडे तर देई तुझे भजन. काय मागायचं आणि काय नाही मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे जे मागायचं ते भौतिक सुख मागता न मागता पारमार्थिक सुख मागायचं. मग कोणी काय मागितलं तर आपण संतांनी काय मागितलं सांगितलं, पण आपण काय देवाकडे मागतो? काहीतरी पावकिलो पेढे ठेवायचे आणि त्याच्यात भगवंताला सांगायचं यश ओम दे, जय ओम दे, द्विपाद चतुष्पाद, हे सगळं आपल्याला देव देईल का? तसं आपला भाव आणि भक्ती त्याच्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून भगवंताकडे मागायचं ते शाश्वत मागायचं. एक उदाहरण घेऊन चला, भौतिक जीवनातलंच आहे, बोध घेऊन सोडून द्यायचं. कसं आहे, काही कैदी कारागृहात असतात आणि अशा काही कैद्यांनी आपली तक्रार वरच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. मग ही तक्रार राष्ट्रपतींपर्यंत येऊन पोहोचली. ते म्हणाले चला या कारागृहाला भेटच देऊया. आता राष्ट्रपती येणार म्हणजे असं आपल्या घरी दिवाळी येते आणि आपण कसं सगळं सजावट करतो, रंगोटी करतो, तसं आता राष्ट्रपती येणार म्हणजे सगळं साफसूफ व्यवस्थित जागच्या जागी सगळं काही व्यवस्थित केलं होतं. राष्ट्रपती आले आणि चला म्हणाले आता भेटीगाठी झाल्या, हारतुरे झाले आणि आता कैद्यांच्या एका एका दालनात ते प्रवेश करायला लागले. पहिल्याच ठिकाणी गेल्याने विचारले काय तुमची तक्रार आहे? तर तो कैदी म्हणाला हे बघा आमच्याकडून काम करून घेतात पण एक वेळाच भोजन देतात आणि ते सुद्धा एकच रोटी देतात. आपण म्हणत असाल तर त्यांना 2 किंवा 3 रोटी आम्हाला द्यायला सांगा. त्याने सेक्रेटरीला सांगितलं लिहून घ्या. पुढे गेले, पुढच्या इथे गेले, त्याने विचारलं तुम्हाला काय
तक्रार तुमची काय? म्हणे काम तर आमच्याकडून शेतात करून घेतात किंवा मातीत करून घेतात, दगड फोडायला लावतात, त्यामुळे आमच्या अंगावरचे कपडे खराब होतात. आता ते धुवायला आठवड्याला एक वडी पुरेल का हो साबणाची? नाही ना. तशी किती घाण असते धुवायला. आता 70 वर्ष लागली आपल्याला. पंढरीनाथ महाराज तर एका वडीने जाईल का ती? नाही. तर मग म्हणे आम्हाला 2-3 वड्या आठवड्याला देतील असं करा. आता सगळं जसं दालनात प्रत्येकाची तक्रार सांगत गेली तर पुढची एकादशी येईल नाही का? पंढरीनाथ महाराज शेवटच्या दालनात आले आणि विचारलं तुमची काय तक्रार आहे? ते म्हणाले हे बघा, मी इथे काही गुन्हा करून आलेलो नाही. मला उगाच ते अडकवलेलं आहे. आपण जर म्हणत असाल तर पुन्हा शहानिशी करून मला इथून सोडवा. राष्ट्रपतींनी लिहून घेतलं. त्याची परत शहानिशा झाली आणि खरोखरच तो बेकसूर होता आणि म्हणून त्याला एकदम सोडून दिले. आता राष्ट्रपती काय हवं म्हणून मागतोय आणि जर आपण साबण आणि रोटी मागत राहिलो तर काय त्याला अर्थ आहे का? पण तो एक हुशार होता तुमच्या सगळ्यासारखा. त्याने काय सांगितलं, मी काही गुन्हा करून आलेलो नाही, मला सोडून द्या. मला सांगा, भौतिक जीवनात जर असं ज्याची देण्याची कुवत इतकी आहे त्याच्याकडे आपण जर क्षुल्लकस मागितलं तर आपलं कल्याण आहे का? म्हणजे मी गगनगिरी महाराजांची भक्त आहे. त्यांच्याकडे कीर्तन शिकायच्या आधी विचारायला गेले, बाबा मी कीर्तन शिकू का? म्हणजे मी महाराज म्हणत नव्हते, त्यांच्या सान्निध्यात राहिले म्हणून मी बाबा म्हणूनच बोलायचे. बाबा मी कीर्तन शिकू का? ते उठून बसले आणि म्हणाले काय काय कीर्तन शिकायचं? शिक 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 म्हणाले. मी त्याच्यासाठीच बसलोय. तुला माहिती आहे का, मी ते हिरं माणकं घेऊन बसलोय आणि प्रत्येक जण माझ्याकडे येऊन हिरं जिरं मिरीज घेऊन जातात. पंढरीनाथ महाराज दे तुझे भजन राघवा, दे तुझे भजन. आपल्या जीवाचं पोट कल्याण कशाने होईल ते मागणं मागावं आणि ते मागणं फक्त संतच मागू शकतात आणि म्हणून संत सहवास, सद्गुरूंचा सहवास घडावा. मग आता मला सांगा, त्याने पुढच्या चरणात म्हटलंय अनुतापे त्याग वरी भक्ती योग मानिती हे सज्जन राघवा देई तुझे भजन. काय सांगितलंय त्यांनी? अनुतापे त्याग. अनुताप म्हणजे पश्चाताप. देवा मी रोज रामनाम घेतो, किती वेळा घेतो, काय सांगू तुम्हाला? तुमच्या नामाशिवाय माझ्याकडे काही दुसरा शब्दच नाही. अंतरी लागो ध्यान, की तुमचं ध्यान सदोदित माझ्याकडून घडते, नाव घेते, तरी सुद्धा मला पश्चाताप आहे की मी कसा तापलेलो आहे, कशाने मायेत गुरफटलेलो आहे. म्हणून ते करुणाष्टकात म्हणतात अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परमदिन दयाळा निसवी मोह माया. अचपळ मन माझे नावरे नावरिता, तुझे विनक्षण होतो धावरे धावाता. जय जय रघुवीर समर्थ. अनुतापे त्याग वरी भक्ती योग मानिती सज्जन, की समर्थांना पश्चाताप आहे. दुःख वाटत असे माझ्या जीवा, नाही केली तुझी सेवा. की देवा तुझी काहीच सेवा केली नाही. ज्यांनी अविरत देशाच्या कल्याणार्थ जय जय रघुवीर समर्थ, त्यांनी इतके मठ उभारले, शक्तीपीठ उभारली, 11 मारुतीची स्थापना केली. ती केवळ रुईची पानं आणि तेल वाहण्यासाठी नाही, तर शरीर षष्ठ याच्यासाठी केली. आणि असे समर्थ सांगताय की मला पश्चाताप आहे कशाचा, की मी तुझं काहीच केलेलं नाहीये. आपण असा पश्चाताप करतो का? वरी भक्ती योग मानिती हे सज्जन. सज्जन संतू साधू काय म्हणतात की मला पश्चाताप आहे देवा, रामा तुझं काही केलं नाही. अनुतापे अनुदिनी तापलो राम राया, परम दीनदया निरसवी मोह माया. या मायेत आपण गुरफटलेलो आहे. ही माया म्हणजे काय हो? माया म्हणजे मुलगी नव्हे, माया म्हणजे स्त्री नव्हे, तर माया ही भगवंताची अंगीभूतच शक्ती आहे. माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपाय केतन चलती, भक्त सुखे तरती हरिमाया. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. माया म्हणजे भगवत शक्ती. ही माया कशी आहे? दिसते का ती? नाही हो. ती कधी कळते? हातातून सुटते तेव्हा. कौसालाही तेव्हाच कळले की नाही जेव्हा हातातून सुटली. कन्या घेतली आठवा म्हणून आणि ती माझा घात करणार म्हणून तिला शिळेवर आपटणार एवढ्यात ती सुटली. अष्टभुजा होऊन सांगितलं की दुष्टा कौसा
की मला मारून तुला काही उपयोग नाहीये, तुझा हा शत्रू कुठेतरी वाढतोय आणि तो तुला वधणार हे निश्चित. तर ही माया अशी असते. आपल्याला कधी कळते हातातून निसटली की. घराघरातलं उदाहरण सांगायचं तर बघा, आता लॉकडाऊनच्या काळात काही दुकानं बंद होती, म्हणजे सगळंच काही बंद होतं. आता लोक काय करतायत, ते जो सामान होतं ते 50% डिस्काउंट असं करून काढतायत. त्याच्यावर एकावर एक फ्री, एकावर 2 फ्री. आणि आपण तिथे जातो, खरेदी करून घरी येतो. स्वस्त मिळतं का? कधी कळतं? घरी आल्यावर कळतं ही माया होती. माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती. आन उपाय तेथन चलती, भक्त सुखे तरती हरि माया. ह्या मायेची निवृत्ती सुद्धा कशामुळे सांगितली आहे? भक्त सुखे तरती हरि माया. कशामुळे? तर भगवत भक्ती. दैवी माया माझी, दैवी माया माझी, त्रिगुणाने युक्त कठीण करण्याला. मजलाच शरण केली, मजलाच शरण केली. जाती ते तरुणी त्याच मायेला. भगवंताने सांगितलं ही माया माझी दुराचारी आहे, चांगली नाही. कशी आहे? दुस्तर आहे, पार करायला कठीण आहे, अपरंपार आहे. माया अपरंपार, हरीची माया अपरंपार. आपण असं भौतिक व्यवहारात अपरंपार म्हणजे पुष्कळ असा अर्थ घेतो, पण ही अपरंपार म्हणजे पार करण्यास कठीण. दैवी माया माझी त्रिगुणाने, सत्व रज आणि गुण कठीण करण्याला. की तरुण जायला हे 3 गुण, सात्विक, राजस, तामस. आपण सगळे सात्विक गुणी, बरोबर की नाही? का? कीर्तन करतो की नाही? भगवत भक्त आहोत आपण, त्यामुळे आपण सात्विक येतो. सिनेमा, नाटक बघणं म्हणजे राजस. आणि आता त्याच्या पुढे जाऊन या गादीवर राहून काय ते बोलत नाही, हे तामस मध्ये येतं. ते सांगावं, काय म्हणतात ते सांगावं न लगे या गादीवर. तर असं हे सत्व रज आणि तम गुणाने युक्त माया आहे आणि ते तरुण जायला कठीण आहे. पण कसं आहे? मजलाच शरण येती, जाती ते तरुणी त्याच मायेला. की भगवंताचं भजन केलं, भगवंताची भक्ती केली की या मायेतून त्याची निवृत्ती होते. दृश्य अदृश्य सकळ माया, माईक जाईल विलया. जो मायेत गुरफटला त्याचं कधीही कल्याण होत नाही. ही माया नश्वर आहे आणि म्हणून त्या मायेपासून सावध करायला म्हटलंय. अनुतापे त्याग वरी भक्ती योग, मानिती हे सज्जन राघवा देई तुझे भजन. पण मायेमुळे फक्त दुःख होतं. जन्म दुःखम, जरा दुःखम, नित्य दुःखम पुनः पुनः. आणि संसार सागरे दुःख, तस्मात जागृही जागृही. म्हणजे जागरी जागरी नाही तर उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत. विवेकानंदांनी सांगितलं, उठा, जागे व्हा. हीच ती वेळ आहे जाग व्हायची, नाही का? इतकं महत्व या मायेला देऊन उपयोग नाही. म्हणून त्या मायेला बाजूला करायचं असेल तर काय करायचं? देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन. मग भजन करायचं म्हणजे काय करायचं? 3ऱ्या चरणात सांगितलंय. दुसऱ्या, कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान राघवा, देई तुझे भजन. काय सांगितलंय बघ? कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान. आता कीर्तन हा शब्द महत्वाचा नाही का? कशात आलाय? भागवतात प्रल्हादाने सांगितले, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम. भगवान गोपाल कृष्ण महाराज. कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान. समर्थ म्हणतात भक्ती करा, भजन करा, पण कसं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टिंग टॉंग वाजलं की उठून दरवाजा उघडायला जातो, राम नाम राहिलं. पण नाही, कीर्तन करावे, सतत कीर्तन तो माम. सततच कीर्तन, असं नाही एकदा केलं, 2दा केलं, एकादशीलाच कीर्तन केलं आणि पुढच्या एकादशीला, असं नाही. सतत कीर्तन झालं पाहिजे. सातत्य हे लक्षण आहे.
जसं नंदादीपात सतत धार तेलाची असते आणि नंदादीप तेवत असतो, तसं सतत कीर्तन झालं पाहिजे. आणि त्याचं अंतरी लागो ध्यान. ज्याचं कीर्तन करताय, ज्याचं नामस्मरण करतात, तो अंतरात प्रकट झाला पाहिजे, किंबहुना तो आपल्या हृदयात विराजमान असला पाहिजे आणि प्रकट झाला पाहिजे. जसा हनुमंताने विदीर्णासाठी करून दाखवलं तर हृदयात पुन्हा पंचायतन, तसं अंतरी लागो ध्यान राघवा देई तुझे भजन. कीर्तनाने काय होतं? श्रवण भक्ती पहिली सांगितली, प्रथम ते श्रवण, आणि द्वितीय भक्ती कीर्तन सांगितली. ही क्रमाने द्वितीय आहे, पण मंडळी हे परिणामाने अद्वितीय आहे. कसं आहे बघा, त्या त्या युगात तसं तसं भगवंताचं पूजन अर्चन करून भगवंताला प्राप्ती करून घेतली जात होती भगवंताची. पण या कलियुगात कलौत हरिकीर्तनात सांगितले, ध्यायतो कृते यद्ध्यायतो विष्णु त्रेतायां यदते महे द्वापरे परिचर्यायां कलौ तत् हरिकीर्तनात्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कृतयुगात भगवंताचं ध्यान करू. मग ध्यान कसं? तत्र प्रत्येकतान्ता इति ध्यानम्. ध्यान नाम शब्दा दिव्य विषयभ्य. की ध्यान कसं करावं? शब्द रूप रस गंध स्पर्श हे त्याला बाधू शकणार नाही असं ध्यान. तत्र प्रत्येकतान्ता इति ध्यानम्. त्या प्रत्येकाच्या जे असेल त्याच्याशी एक रूप. मग ते द्विजभुज असो, चतुर्भुज असो, षडभुज असो, अष्टभुज असो, त्या ठिकाणी त्याचं ध्यान लागलं पाहिजे, ते आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. म्हणजे मंडळी, आपण जे समोर मूर्ती पाहतो आणि जे दर्शन घेतो ते दर्शन नव्हे, ते प्रदर्शन जात. पण जेव्हा चर्मचक्षु जे आपले आहे ते बंद करून आपल्या डोळ्यासमोर जे रूप येतं त्याला ध्यान म्हटलेलं आहे. तत्र प्रत्येकता इति ध्यानम्. अन्याश्रयणाम त्यागा. अन्याचा आश्रय न घेता ज्याचं तुम्ही ध्यान करा ते तुमच्या समोर येतं. कसं समर्थांच्या समोर येत होतं? कसं येत होतं बघा. ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन हरपले. सगुण जिधारे सगुण जिधारे ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता मन जेते पाहू देते राघवाचे प्राण, जेते पाहू देते राघवाचे प्राण. तरी चापवान शोभत तरी चापवान शोभत. ध्यान करू जाता मन हरपले, ध्यान करू जाता, ध्यान करू जाता, ध्यान करू जाता. तर अशा प्रकारे ध्यान करू जाता मन हरपले, सगुणाची झाले गुणातीत, जे ते पाहो ते ते राघवाचं ठाण. इकडे बघा, अत्र इत्र इतरत्र सर्वत्र कोण दिसतोय? सर्वाभूती दिसो एक राम नाम. घेऊ राम नाम, मुखी राम नाम गावो, मुखी राम नाम. देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन. ही कीर्तन भक्ती परिणामाने दुसरी आहे, द्वितीय आहे, पण ती क्रमाने द्वितीय आहे, पण परिणामाने अद्वितीय आहे. आणि म्हणून अशी कीर्तन भक्ती देवर्षी नारद मुनी केली. शुकमुनींना पण आपण कीर्तन भक्तीसाठी त्यांचं नाव घेतो. तर अशा प्रकारे कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान. त्या त्या युगात भगवंताची तशी प्राप्ती. म्हणजे कृतयुगात विष्णूचं ध्यान करून, त्रेतायुगात हवन करून, मखेड म्हणजे हवन, द्वापर युगात सेवा करून, परिचर्या या म्हणजे सेवा करून, आणि कलौतात हरिकीर्तनात कलियुगात हरिकीर्तन करून भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून या कीर्तनाचे मोठे महत्व सांगितलं आहे. हरिकीर्तनाचे 3 गुण सांगितले आहेत.
हरि कीर्तन के तीन गुण, हर कोई लागत पाओ, खाने को अच्छा मिले, मरे तो वैकुंठ जाए कबीरा, मरे तो वैकुंठ जाए कबीरा, मरे तो वैकुंठ जाए। हरि कीर्तन के तीन गुण, हर कोई लागत पाओ, खाने को अच्छा मिले, मरे तो वैकुंठ जाए. 2 गुण भौतिक आहे, पण तिसरा गुण पारमार्थिक कल्याण आहे. इतकं हरी कीर्तनाचं आहे. आणि म्हणून भगवंताचे कीर्तन प्रिय, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाय, हरी कीर्तन करिय. कीर्तने महादोष जाती, कीर्तने पाविजे उत्तम गती. ही कीर्तनाने काय होत नाही सांगा. आणि म्हणून हरिकथा करावी, आपुलिया सुख स्वार्था, केलीस करावी हरिकथा, हरिकथे विना अन्यथा राहूच नाही. समर्थाने सांगितले आपल्याला की आपुलिया सुख स्वार्था, आपल्याला सुख वाटावे म्हणून, आपल्या अंतरात्म्याला जो हृदयस्थ परमेश्वर आहे त्याला सुख वाटण्यासाठी म्हणून कीर्तन करा. आणि कीर्तन किती करता येते त्यापेक्षा कीर्तन किती जपता याला महत्व आहे. आणि म्हणून म्हटले कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान, राघवा देई तुझे भजन, राघवा देई तुझे भजन. कीर्तन शब्द किती महत्वाचा आहे. आता आपण पाहतोय कोविडच्या मुळे 10 महिने जे कीर्तन नेहमी करणारे आहेत त्यांची झंझ वाचलीच नाही हो. आमची अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर फेसबुकवर 31 मे ते 31 डिसेंबर पर्यंत रोज कीर्तन होते. आणि आता एकादशी रविवार असं ठेवलं, पण त्यात बऱ्याच कीर्तनकारांनी सहभाग घेतला. खूप आनंद झाला त्यांना. ते म्हणाले 10 महिन्यात झांज नाही वाजली, पण या संस्थेने आम्हाला संधी दिली, त्यामुळे आपण इथे कीर्तन सादर करू शकलो. की जे कीर्तन जगतायत, जे कीर्तनच मुळे करतायत जगतायत, त्यांना चैन नाही पडणार, झांज वाजलीच पाहिजे. आणि म्हणून कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान. ज्याचं तुम्ही कीर्तन कराल त्याचं हृदयात आपल्या स्थान निर्माण झालं पाहिजे, हृदयातून तो प्रकट झाला पाहिजे. जसं देवर्षी नारद मुनी आपली महती नावाची वीणा काढून झंकारतात, तेव्हा त्यांच्या हृदयात भगवंत प्रविष्ट होतात, प्रवेश करतात, नवे नवे त्यांना सतत दर्शन घडत असतं. असं आपलं कधी होतं का? आणि म्हणून कीर्तन करा. कीर्तनाचं हे इतकं महत्व सांगितलं आहे. मग कोणाचं कीर्तन करायचं? समर्थ रामभक्त होते आणि म्हणून ते रामांचा आग्रह करतात की देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन. काय रामनामाचं महत्व आहे? 92 साल 8व्या रामनामामुळे अख्ख भारत देश खडबडून उठला, जागा झाला. आणि त्याच आज त्याचं भव्य राम मंदिर होत आहे. सर्वांनी यथाशक्ती योगदान द्या. एक चांगलं पवित्र कार्य होतंय. आपले जे आदर्श आहेत, मानदंड आहे, ते पुन्हा साकारित होत आहेत. किती आनंद आहे हो. तर अशा प्रकारे कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान. रामांचं ध्यान का? राम नाम उच्चारिता कसं आहे बघा. राम 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 तो अक्षरी, मरा मरा येई उतरी, नारदे वाल्मिकी उद्धरी, तो अक्षरी तारिणे. रामनामात काय महत्व आहे? र अ अधिक म, र सूर्यबीज, अ चंद्रबीज आणि म अग्निबीज. भर्जनम भाव बीजानामार्जुन सुख संपदा आणि तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. रामरक्षक आपण म्हणतो. भर्जनम भाव बीजानाम, जे संसाराचं भय आहे, जी भीती वाटते, हे राम नाम ते भीती नाहीशी करतो. आणि अर्जनम सुख संपदा, त्या नामाबरोबरच आपल्याकडे कोण येतं? लक्ष्मी आपोआप येते. आणि तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम, राम राम इति. नुसतं मुखात राम नाम असलं तर यमदूत जवळ येत नाही. खूप मंत्र आहेत. महाराज म्हणतात आहेत मंत्र पुष्कळ, आहेत मंत्र पुष्कळ, काय करावे सुमंत्र तेरा हो. मंत्रात एक मंत्र, मंत्रात एक मंत्र,
राम राम हरे हरे राम 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 आहेत मंत्र पुष्कळ सुमंत्र ते राहो. ते वाईट नाही, ते चांगलेच मंत्र आहेत. पण मंत्रात मंत्र एकची श्री पासून वर्ण जात ते राहो. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान. आणि म्हणून ब्रह्मचैतन्याने याचा आग्रह केला. आणि म्हणून ते प्रत्येक आपल्या सद्भक्तांना सांगतात, सच्चिशाने सांगतात. काय सांगतात बघा. श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा. कधी बोला. उडता बसता कार्य करता उडता बसता कार्य करता सदा हाती एका करता खर्च लागतो काय खर्च लागतो काय मंत्र हा सोपा मंत्र हा सोपा. श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला मंत्र हा सोपा मंत्र हा सोपा. महापातकी वाला कोई उलटा नामे खाते जात. महापातकी वाला कोई उलटा नामे खाते जात. वाजविला डंका वाजविला डंका वाजविला डंका किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा. ब्रह्मचैतन्य सांगे डोका घालू नका हो ब्रह्मपुरा. ब्रह्मचैतन्य सांगे डोका घालू नका हो ब्रह्मपुरा. पुढे नाही मौका पुढे नाही मौका पुढे नाही मौका किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा. श्रीराम बोला श्रीराम बोला श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा किती मंत्र हा सोपा. किती छान. श्रीराम बोला किती मंत्र हा सोपा. किती खर्च येतो, काय खर्च करावा लागतो बरं. कधी घ्यायचं तर उठता बसता कार्य करता. वामन पंडितांचा श्लोक सर्वांना माहिती आहे. अहो येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी बसता वदता घ्रास घेता. हे सगळ्याला आपल्याला माहितीच आहे. तर असं हे नामाचं महत्व सांगितलं आहे. कारण रा हा शब्द उच्चारताना रा म्हटलं की तोंड मोठं होतं आणि शरीरातली पापं बाहेर जातात. आणि म म्हटलं की तोंड मिटतं आणि त्यामुळे बाहेरची पापं परत आत येत नाही. अंतर्बाह्य शुद्धता. आणि म्हणून रामांचं नाव घ्या. आणखी काय करा. जो संसार करताय तो संसार कराच. की वाहवा संसार देवापायी तुकाराम महाराज म्हणाले तर तो चांगलाच करायचा. जे देवाच्या पायी व्हायचं आहे ते कसंही करून चालत नाही. पण त्या संसाराची आसक्ती ठेवू नका. आणि तो कोण करतोय. यत्न कसने करी मी रामा न रे तुझी सत्ता
मी काय करेन? यत्न करेन. यशदे रामानदे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. की त्या प्रभू रामाने आपल्याला संसारात धाडले. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडिले. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य लावले. आता धर्म सगळ्या तुझ्याच पुरती हा नम्रत्वतेने असे. इच्छा हो जशी मानशी करीत असे, हा देह तुझा असे. माझं म्हणून काही ठेवू नका. माझं माझं म्हणाल तर पाशात गुंतून जा, पण हे देवाला अर्पण कराल सर्वस्व. आता आलं जोगाने म्हणून सांगते एक दृष्टांत. ब्रह्मचैतन्यांकडे एक व्यक्ती गेली आणि म्हणाली, तुम्ही सदा सांगता रोज. काय सांगता? की माझ्या रामांचं नाव घ्या, राम दर्शन देईल, राम तुमचं कल्याण करील. मग म्हणे मी घेतो, पण अजून काही रामांचं दर्शन झालं नाही. म्हणे तुम्ही घेतात, काय काय करतात रामांसाठी? तर म्हणे नाव घेतो. काय करू सांगा बघू. आणि पेन वही काढली, लिहून घेतो. महाराज असले, म्हणाले अरे वेड्या, लिहून घ्यायचं नाही. जे जे तुला तुझं वाटतं ते तू काय कर, दान कर, सर्वस्व दान कर. आता कसं आहे, सांगितले एक होते भलते यातच सुख साधूची नसते. सांगितलं महाराजांनी सर्वस्व दान कर. हा घरी आला, तो म्हणतो माझ्याकडे गडगडींच संपत्ती आहे, भारतात आहे, भारताच्या बाहेर आहे. पहिली आधी भारताच्या बाहेरची दान करून टाकली, मग भारताच्या होत्या बँक बॅलन्स, जे सगळं फॅक्टरीज वगैरे होत्या सगळ्या विकल्या. तो पैसा काही जो आला, तो जे वर्कर्स काम करत होते त्यांना त्यांनी पुढच्या 10 वर्षांचा पगार बोनस देऊन टाकला. सगळं दान दिलं आणि शेवटी घर राहतं ते राहिलं होतं आणि त्यासाठी बोलवलं. आणि जेव्हा ते लोक दान घ्यायला आले तर घरची लोक म्हणाली, काय चाललंय तुमचं? कुठे वाटेत भूतबाधा नाही ना झाली? ते म्हणाल नाही, महाराजांनी सांगितलंय म्हणून सर्वस्व दान. हे माझं माझं आहे ते सगळं दान कर, हे घर सुद्धा माझं आहे ते दान करतो. ते म्हणाले पुन्हा जा महाराजांनी विचारून या. ते म्हणाले घर दान कर, तर अवश्य करा. तर आम्ही जायचं कुठे? मग महाराजांकडे आला, म्हणाला महाराज महाराज मी सर्वस्व दान केलं, पण अजून महाराजांचं दर्शन झालं नाही. महाराज म्हणाले काय दान केलं? ते सगळं त्यांनी यादी वाचली. मग म्हणाले कुणी दान केलं? तर म्हणे मी केलं. महाराज म्हणाले तेच तर तू ठेवलं, ते दान केलं नाही. सर्व दिलं पण स्व नाही. ब्रह्मचैतन्य गुंदावलकर महाराज. आणि म्हणून आपण असं भजन केलं पाहिजे भगवंताचं, आणि अशी भक्ती केली पाहिजे. त्यात स्वार्थ कसला असता कामा नये. म्हणून आपल्याच सुख स्वार्थ काय करायचं असेल तर केलीच करावी हरिकथा. हरिकथा अन्यथा राहूची नाही. आणि म्हणून कीर्तन करावे, नामे उतरावे, अंतरी लागो ध्यान. हे रामनाम खूप पवित्र आहे. आणि म्हणून कबीर महाराज पण म्हणतात, कहता कबीरा जो मुख नाम नहीं. कहता कबीरा जो मुख नाम नहीं, वो मुख धूल भरी. भजो रे भैया राम गोविंद, भजो रे भैया राम गोविंद, भजो रे भैया राम गोविंद. संपत संकट सुभगे हारे, संपत संकट सुभगे हारे. दासी भूल भरी, भजो रे भैया राम गोविंद, भजो रे भैया राम गोविंद, भजो रे भैया राम गोविंद. कबीर महाराज म्हणतात, ज्याच्या मुखात राम नाम असेल तर त्याचं मुख अशुद्धच म्हणतात. प्रत्येकाच्या मुखात रामनाम असावं, गोड असं रामनाम आहे. रामांची कृती गोड, रामांची आकृती गोड, मग रामनामात किती गोड असेल हो. आणि ही अवीट गोडी आपण आपल्या जिभेने चाखावी.
हे जिव्हे रस सारधने सर्वदा मधुर प्रिये. हे जिव्हे रस सारधने, रस जाणणारी आहेस, मग तू भक्तीचा रस जाण. भजन म्हणजे हे जे आपण देई तुझे भजन, राघवा देई तुझे भजन मागतोय, त्या भजनात माझे जिव्हा रामनामात सर्वता राहू दे. आणि म्हणून म्हटले कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लावो ध्यान. राम कैवल्याचे गाणी आहेत, मंगलाचे मंगल करणारे आहेत, आणि म्हणून त्यांचं ध्यान आपल्याला सतत लागलं पाहिजे. आणि शेवटी म्हटलेलं आहे, दास म्हणे म्हण आत्मनिवेदन, सगुण समाधान, राघवा देई तुझे भजन. पहिली भक्ती श्रवण मगाशी बोलले मी, आणि शेवटची आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे सर्वस्व अर्पण करणे. जे आता आपण दृष्टांतातून पाहिलं, आपण सर्व देतो पण स्व आपल्याकडे ठेवतो. ते सर आपण देत नाही. स्व म्हणजे मीपणाची जाणीव म्हणजे अहंकार. सर्व काही देवाला आपण देतो, पत्रम पुष्पम फलम तोयम, ते सगळं देवनिर्मित आहे. मग आपण काय निर्माण केलं? देव म्हणतो माझं निर्मित आहे ते मला देऊ नका, तुम्ही जे निर्माण केलं ते मला द्या. आणि आपण निर्माण फक्त अहंकार केला आहे. तो जर आपण त्या देवाच्या चरणाशी वाहिला तर अहंकार रहित जीवन आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत घेऊन जाते. चिंतनासाठी घेतलेला हा पूर्वग्रंथ खूप अतिशय सुंदर आहे. जितकं बोलावं तितकी उणी उपमा आहे, पण आपल्याला वेळाच्या मर्यादेनुसार थांबावं लागते. तर अशा प्रकारे समर्थांनी आपलं कल्याण केलं आणि सर्वांचं कल्याण व्हावं म्हणून त्यांनी आपल्या आराध्य दैवतेकडे म्हणजे प्रभू रामचंद्रांजवळ काय मागितलं? देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन.
औरंगाकडे वळण्याबद्दल साथीदारांची ओळख करून देते. विद्यानंद गाडे विलेपार्ले इथे गणपती मंदिरात संवादिनी साथ करतात. त्यांना म्हटलं कीर्तन सेवा करायची आहे, तर अगदी आनंदाने ते सेवेसाठी आले. आदित्य गाडे हे स्वतः कीर्तनकार आहेत, युवा आहेत आणि उत्तम अशी तबला साथ करतायत. तर ह्या दोघांनाही धन्यवाद. आणि ब्रह्मचैतन्य आराधना केंद्र डोंबिवली या केंद्राने मला इथे सेवा करण्याची संधी एकादशी दिवशी दिली, त्यामुळे त्यांना सर्वांना मी धन्यवाद देते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती, आपल्या सर्वांना जगदीश तत्वाला आपल्यातल्या मी वंदन करते आणि उत्तरंगाकडे वळते. पंढरीनाथ महाराज की जय. महापर्वणी होती. आतुरतेने सगळे वाट पाहत होते. आणि जशी दिवाळीला आपण छान छान तयारी करतो किंवा मोठा समारंभ असला की जशी धांदळ उडते, धावपळ चालते, तशी खूप धावपळ चाललेली होती. मंडप, महामंडप उभारला होता, सभा मंडप, तोरण पताका लावलेल्या होत्या, सडा संमार्जन केलेला होता. सगळीकडे लगबग आणि ज्याच्या तोंडात अहो उद्यापासून येणार आहात ना, अहो उद्यापासून येणार आहात ना, काय आहे हो, अहो विसरलात का, अहो रंगनाथ स्वामींचं कीर्तन. आता म्हणाल बाई काय सांगतायत, कीर्तन ऐकून तेव्हा लोक 10-10, 15-15 महिन्यावरून चालत यायची आणि 1.5 तास नव्हे तर 4-4 तास कीर्तन ऐकायची. आणि तेव्हाच हे कीर्तनकार चातुर्मास कीर्तन करायचे. आता एखाद्याला विचारलं की आज मला कीर्तन करायला थोडीशी अडचण आहे, कराल का, तर म्हणतात 15 दिवस आधी सांगायचं. पंढरीनाथ महाराज असो. तर अशा प्रकारे कीर्तन ही महापर्वणी असायची. आणि त्यामुळे वर्षभरातून 1 महिना असा असायचं की कीर्तन ऐकण्यासाठी पंचक्रोशीतले लोक आतुरतेने त्या गावी यायचे. आता ही कुठली हकीकत आपण पाहू. रंगनाथ स्वामी निगडी करा, रंगनाथ स्वामी निगडी करा, आले भागानगरी, केशव स्वामी दर्शन होता, केशव स्वामी दर्शन होता, रंगनाथ स्वामी निगडीकर आले भागानगरी. आता म्हणाले भागानगर कुठलं, तर आजचं हैदराबाद. जसं दिल्लीला इंद्रप्रस्थ म्हणत होते, मुंबईला मुंबापुरी, पुण्याला पुण्यपतन किंवा पुनवडी, करवीर कोल्हापूरला, तसं भागानगर म्हणजे आजचं हैदराबाद. आता रंगनाथ स्वामी कोण म्हणाल, तर समर्थ पंचायतन होतं. स्वतः समर्थ रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी निगडीकर, आनंद स्वामी ब्रह्मनाथकर, जयराम स्वामी वडगावकर, केशव स्वामी भागानगरकर, असे पंचायतन. एकापेक्षा एक कीर्तनकार हो. आणि त्यांच्या कीर्तनाला इतके जनसमुदाय असायचा की मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही. भला मोठा मंडप असायचा पण पूर्ण भरून गेलेला असायचा. कीर्तनकार यायच्या अगोदर श्रोता मंडळी बसलेली असायची. नाहीतर आता कीर्तनात नाचतो गोविंदा आणि कीर्तनात पाचुंदा. तबला पेटी कीर्तनकार बैठक घालणारा आणि हार घालणार. पंढरीनाथ महाराज. कारण ते रंगनाथ स्वामींचं कीर्तन होतं, उमा तेंडुलकरांचं नाही. असो. तर अशी पर्वणी केशव स्वामी एक ते लांब म्हणजे हैदराबादला होते, बाकीचे थोडे थोडे जवळ जवळ होते. हे 4 जण एकत्र असायचे, पण भागानगर हे लांब होतं. आणि वर्षातून एकदा 1 महिनाभर रंगनाथ स्वामी कुठे जायचे, भागानगरला म्हणजे हैदराबादला. आणि तो 1 महिना म्हणजे दिवाळी. इतकं सगळ्यांना बरं वाटायचं की आतुरतेने त्या महिन्याची वाट पाहायचे लोक.
आणि भराभरा आपली कामं आटपून कीर्तनात जाऊन बसायचे, पहिली जागा मिळण्यासाठी लवकर यायचे. आणि काय हो, हरकूर नाही, सारसूर नाही, सांगावं लागायचं नाही आपले मोबाईल आणि मुलं बंद ठेवा म्हणून. पंढरीनाथ महाराज की जय. शांत चित्ताने कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान. श्रोताही तसाच आणि वक्ताही तेवढाच ताकदीचा. आणि त्यामुळे कीर्तनात रंग भरायचा. इतकी सगळी गर्दी असायची आणि अधिकारी पुरुष रसाळ ओघवत्या वाणी कीर्तन करणारे आपले रंगनाथ स्वामी. आणि त्यामुळे कीर्तन झालं की त्यांच्या दर्शनाला आणि त्यांचे चरण आपल्या घरी लागावे म्हणून कितीतरी लोक स्वतःसन तास थांबायचे. कशी होती ती पर्वणी. येती भाविक स्वामींच्या दर्शनात, येती भाविक स्वामींच्या दर्शनात, वदंतावे उदकी प्रभोजनात, वदंतावे उदकी प्रभोजनात. आता बघा काय शब्द वापरलाय तो. येते भाविक, श्रद्धाळू जे असतील, भावनिष्ठ असतील तेच कीर्तनाला येत होते. म्हणजे कीर्तन ऐकणं म्हणजे गप्पा गोष्टी करणे नव्हे. किंवा कीर्तनाला जाऊन खाली का बसायचं, 1 लाख सॅलरी आहे, काय ते कीर्तन 1.5 तास बसायचं आणि ऐकायचं. हा आपला इगो हर्ट होतो. पण तसं तेव्हा नव्हतं. सगळं काही प्रबोधन किंवा काहीच अध्यात्म मार्ग किंवा करमणुकीचं साधन काहीच असलं तर त्यांना टीव्ही वगैरे नव्हती होत ताबडतोब वाटोळा. कीर्तनामुळे त्यांना गती मिळायची, प्राप्त व्हायची, अध्यात्मात उन्नती व्हायची. आणि त्यासाठी ते गावागावाहून ऐकायला यायचे. आणि त्यात रंगनाथ स्वामींचं दर्शन. येती भाविक स्वामींच्या दर्शनार्थ कीर्तन झालं. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हटलं की पायाशीच जाऊन लागायचे. पण संत चरण रज लागता सहज वासनांचे बीज जळून जाई. वासना, आपल्या वासना कधी संपतच नाही. इच्छा, काम, वय अर्ध होत आलं तरी आपण वासनातच गुरफटलेलो असतो, रसात अडकटलेलो असतो, मायेत गुरफटलेले असतो. म्हणून अनुतापे द्यावत वरी भक्ती योग समर्थाने पूर्वरंगात सांगितलं. तर त्या वासना, आणि म्हणून तो ब्रह्मचैतन्य महाराज काय म्हणाले, ज्याने सदा वासना मात केला. वासना एका बाजूला आणि ना मात केला, वासनावर मात केलं. आणि दुसरं म्हणजे नामस्मरणाने वासना घालून टाकल्या, दुसरा अर्थ. तर अशा प्रकारे वासनांचा क्षय व्हायचं असेल तर हरिकीर्तन, त्या हरित समरस होऊन जायचं. की देव पाहायला गेलो, देव होऊनच ठेवलो. कीर्तनात गेल्यानंतर नुसतं कीर्तन ऐकलं नाही. वाटेत कोणी म्हणाला राम राम पाहुणे, कुठे गेला होता, कुठे गेलता कीर्तनाला, काय सांगितलं कीर्तनात, थांबा उद्याच्याला जातो, बुवांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो. पंढरीनाथ महाराज. असं कीर्तन नाही. कीर्तन ऐकायचं, श्रवण करायचं. श्रवण भक्ती आहे, पहिली पायरी आहे. कसं ऐकायचं, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ साटकी लावावा श्रीराम. असं कीर्तन ऐकत होते श्रोते. आणि कीर्तन ऐकून झालं की चरणाशीच लागायचे. आपले हे मस्तक त्यांच्या चरणावर ठेवायचे, दोन्ही हस्तक जोडायचे. असं वंदन हो. नाहीतर आपण वंदन करतो, पायात सूज असतात, ते पायाला मळ लागतं का मग, आणि जातो आणि झाला नमस्कार, वंदन करणे नाही, अकड इगो हटवतो. वाकायचं कसं. आणि म्हणून तिथे जातात कबीर आणि म्हणतात, जो झुकना जानते हैं उसमें कोई जान होती है,
अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. पंढरीनाथ महाराज की जय. अगदी त्यांच्या मस्तकी आपलं हे त्यांच्या पदकमलावर आपलं मस्तक ठेवायचे, दोन हस्तक जोडायचे आणि नमस्कार करायचे. किती भाविक स्वामींच्या दर्शनात वदती यावे उदैनिक भोजनार्थ. म्हणायचे इतकी वर्ष आमच्याकडे येत आहेत, रांगेत आहे हो दरवर्षी वेटिंग लिस्ट, की पुढच्या वर्षी कारण महिना कधीच संपतो, कधीतरी माझ्याकडे या आणि बिना संकोचे जात तिथं पाहिजे की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा जिलेबी श्रीखंड बासुंदी घालणार श्री बालाजीची सासू म्हणून याच्याकडे जायचं, त्याच्याकडे फक्त काय वरण भात जायचं नाही, असा भेदभाव रंगनाथ स्वामींकडे नव्हता. बिना संकोचे दात देते पाही आणि अशा प्रकारचा तो आनंद रोजच तिथे होत होता. असा आनंद नित्य भरभरून लोक घेत होते. आणि रंगनाथ स्वामी त्यांच्यातलेच एक होऊन राहत होते. कोणी आपण मोठा आहे असं नाही वावरत होते. खऱ्या साधूंचे लक्षणं असेच असतात. तसे ते राजयोगी होते, पण वेश दिसावा बावळा परी अंतरी नाना कळा. ते चैतन्याचा स्रोत द्रोत असे होते ते. आणि त्यांची वाकवाणी अशी होती की खेळवून ठेवायचे. 3 तास झाले, 4 तास झाले, कोणी उठायचे नाही. अशा प्रकारचं कीर्तन आणि अशा प्रकारे रोजच त्यांच्याकडे निमंत्रण यायचं आणि बिना संकोचे दाद देते पाहिजे. आणि त्या कीर्तनाच्या मंडळीत, भक्त मंडळीत एक आजी होती, म्हातारी आजी, आणि हे ती रोज पाहत होती. आणि तिलाही वाटायचं की आज स्वामी यांच्याकडे गेले, उद्या स्वामी त्यांच्याकडे गेले, आता माझ्याकडे मला बोलवायचं आहे. सगळे लोक निघून जायची, एका खांबाला कशी तरी उभी राहायची पाठ टेकून आणि एकटक महाराजांकडे बघत राहायची. मनात यायचं मध्यम, कधी माझ्या या कुटीला नाथांचे नागतील का चरण, ठेवीन निज मस्तक मी धरीन श्री तदंगी धूलिकण. मनात विचार यायचा. काय विचार यायचा हो? की कधी माझ्या कुटीला, माझी झोपडी आहे. का म्हणाल असं म्हणाले की ती आजी दरिद्री होती, काही नव्हतं तिच्याकडे आणि कोणी नव्हतं. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता सगळे कृष्ण. आणि मुखात मात्र नाम असायचे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सुगंधित मुखात नाम, वाणी पावन झालेली होती, हृदय शुद्ध झालेलं होतं. पण तिला असं वाटायचं सगळ्यांच्या घरी संत मंडळी जातात, हे रंगनाथ स्वामी जातात, कधी माझ्या या कुटीला लागतील का नाथांचे चरण. तिच्या तो मनात विचार यायचा. पण उत्पद्यन्ते विलयन्ते दरिद्राणां मनोरथा. श्रुती सांगते की दरिद्राच्या मनात विचार यायला आणि मिळून जायला एकच गाठ पडते. का तर काही नाही हो तिच्याकडे, काही नाही म्हणजे काहीच नाही. उंदीर दडबडायला लागायचे, भांडी सगळी रिकामी असायची आणि म्हणून तिला असं वाटायचं की काय माझ्याकडे कसे बोलू. आणि या द्विधा मनस्थितीत ती काही बोलायची नाही आणि रोज रोज कीर्तनाला यायची, अश्रू ढाळायची. का असं होतं? येता निर्धनतान बांधव गणी ऐके नराचे गुणी, मोठा प्रेमळ मित्र तो लग्नवी आपत्ये वाणी, जाई सत्वलयास शील शशची कांती बने ज्ञानती, केले पाप तुझ्या जरी करी यादेची आरोपी. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. येता निर्धनता मन बांधव गणी ऐके नराचे गुणी, मोठा प्रेमळ मित्र तोंड फिरवी आपत्ती ये वाढुनी, जाई सत्वलयास शील शशची कांती बने ज्ञानती, केले पाप दुजा जरी तरी यातेची आरोपती. की जर निर्धन कोणी असेल तर काय करू शकणार तू? न बांधव गणी ऐके नाराचे कोणी,
आता हे बघा ना, लॉकडाऊनच्या काळात किती लोकांची नोकरी गेली, किती लोकांना खायला मिळत नाहीये, चूल पेटत नाही. आता तुम्ही म्हणाल चूल आहे का कुठे, कोणी पाहिली का? तर सगळ्या चुली चुलीत गेल्या. पंढरीनाथ महाराज. अशाच जर अवस्थेत एखादा एका मित्राकडे गेला आणि म्हणाला, बाबा रे, घरात खायचे हाल झाले, 1000 रुपये दे उष्णे, मग देईन. कोण देईल का? मोठा प्रेमळ मित्र तोंड फिरवी, आपत्ती ये वाढवली. जेव्हा आपल्यावर संकट येतं तेव्हा कोणी मदत करत नाही का? तर आता पगार मिळणार नाही, तो परत कुठून करणार? आणि एकादशीच्या घरी शिवरात्रीने यावं तसं झालेलं, मग कोण कोणाला मदत करणार? तसं येता निर्धनता न बांधवगणी, ऐके नराचे कोणी. मोठा प्रेमळ मित्र तोंड फिरवी, आपत्ती वाढी. जाई सत्वलयास शील शशी, कांती बनी ज्ञानती. श्रीमंताने कितीही काही करू नये, सगळं दाबलं जातं. पण गरिबाच्या कडून काही घडलं तर मात्र ते उफाळून वर येतं. नसलेले केलेले आरोप त्या गरिबावर येतात. जसं चंद्रावर दाग लागला तसा गरिबावर दाग लागतो. आणि असं हे दरिद्र आहे. दरिद्रात मरण बरे, पण दरिद्रता खोटी. दरिद्र चांगलं नाही, मरण परवडलं पण दरिद्र नको. आणि म्हणून या म्हातारीला वाईट वाटायचं की कसं बोलू कीर्तनाला घरी रंगनाथ स्वामींना, आणि आल्यावर त्यांना काय देऊ? बिचारी म्हातारी विकल नयने अश्रू झरती, वियोगाच्या दुःखे अविरतपणे येत भरती. ते रोजच अश्रू ढाळते की आपण बोलू शकत नाही. आणि एक दिवस असा आला, रंगनाथ स्वामी कीर्तनात सांगतात, पूर्वरंग झाला. आणि ऐकलत का भक्त मंडळी, श्रोते मंडळी? तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, मला खूप आनंद झाला. जशी माहेरवाशीण माहेराला येते आणि आनंद घेते, तसा मी आनंद उपभोगला. काय त्या आनंदाचं वर्णन करू? पण आता फक्त 4च दिवस राहिले, महिना संपणार, मी माझ्या मुक्कामाला जाणार, आपला पुन्हा वियोग होणार. त्यामुळे डोळे भरून येत आहे. आणि असं म्हटल्याबरोबर या आजीचा बांध फुटला, अपसा पक्षी रडू लागली. अरे देवा, पण 4 दिवस राहिले, कधी मी सांगणार आणि कधी येणार? आणि म्हणून बिचारी म्हातारी विकल नयने अश्रू झरती, तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. वियोगाच्या दुःखे येत भरती, की आता आपला वियोग होणार. आता रंगनाथ स्वामी आपल्या मुक्कामाला जाणार, माझ्या घरी कधी येणार? कधी मी बोलवणार? इतके दिवस मी का नाही बोलवलं? 4 दिवस पटकन निघून जातील, मग या वर्षाने येणार नाही का? पुढच्या वर्षाचं कोणी सांगितले? तिथलं पाय गळून पडेल. आणि असं ती अश्रू ढाळायला लागली. आणि सगळे श्रोते नमस्कार करून कधी गेले तिला कळलंही नाही. पण रंगनाथ स्वामी रोज पाहत होते. त्यांची इच्छा होते ती आजी बोलावी. पण कसं आहे, मुलाला भूक लागते, आईला माहिती आहे की वेळ झाला भुकेचा, पण आई तेव्हा घेते जेव्हा बाळ रडतं. तसं रंगनाथ स्वामींना वाटायचं हिने बोलावं माझ्याशी. पण तिच्या मनातला तो भाव ओळखला आणि रंगनाथ स्वामी स्वतःहून गेले. कारण कसं आहे, खुद आता है वो खुदा होता है. स्वतःहून गेले, कारण तिच्या मनातला भाव, तिची भक्ती, देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन. सतत मुखात श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लागो ध्यान. की अंतरात तिच्या रामांचं ध्यान लागलेलं असायचं, असं कीर्तन ऐकायची ती. आणि आता संतांच्या गाठी भेटी आपल्या घरातच त्यांचे चरण लागावे म्हणून ती उत्सुक होती, पण सांगू शकत नव्हती. घर कसलं हो? असे 2 एक वासे, असे 4 कवाडे, हवे 2 तयाला कशाला कवाडे, हे 4 वाशे, असं ते घर असलेलं, चंद्रमौळी, वारा, पाऊस, ऊन सगळंच लागते. अशी ती झोपडी, आणि त्या झोपडीत त्यांचे पाय लागावे अशी भावनिक इच्छा, तळमळ आहे. आणि म्हणून रंगनाथ स्वामी स्वतः तिच्याकडे आले आणि म्हणाले,
करेल, उद्या मी एकटाच येईन. ती का बोलवत नव्हती? की घरात काही नव्हतं आणि त्यामुळे घरात काही नाही तर आल्यावर काय देणार या जाणीवेने ती अस्वस्थ होती. कारण कसं आहे, मग अशी सांगितलं, उत्पद्यन्ते विलयन्ते दरिद्राणां मनोरथा, की सगळ्याच सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. ओघाने आलंच म्हणून सांगते. दरिद्र असलं की कसं असतं बघा. एक दरिद्री निघाला होता, जाता तर त्याच्या नाकात सुगंध घमघमाट शिरला. कुठून सुगंध येतो मागोवा घेत गेला तर त्याने खूप गर्दी बघितली. खूप गर्दी बघितल्यावर त्याने तिथे जाऊन विचारलं, काय झालं, सुगंध इतका सुंदर येतो, काय आहे पुढे, काय पूजा वगैरे आहे का? ते मला आम्हालाही माहिती नाही. शहरात असंच असतं, थोडा घोळका झाला की त्याच्या मागे मागे घोळका होतो, पण कोणाला मागच्या माणसाला माहितीच नसतं काय झालं ते. तसं त्याने वाट काढत काढत पडत पुढे गेला. पाहत होतं का समोर एक शव ठेवलेलं होतं. सुगंधित द्रव्य, सुगंधित फुलं त्याच्यावर घातलेली होती, शृंगारित केलेलं होतं. आणि हे त्या दरिद्राने बघितलं आणि म्हणतो, वा वा वा, काय शवाला इतकं आहे. तर म्हणे, क्षणभर का होईना मी शव झालो असतो तर, आणि माझी जागा त्याने घेतली असती तर. आता हे शवाने जाणलं, म्हणाले माझी जागा घ्यायला कोण तयार झाला, म्हणून ते उठून बसलं आणि पाहिलं तर दरिद्र. ते पाहिल्यावर ते पुन्हा निपचित झालं. बोध घ्यायचं आणि सोडून द्यायचं. की दरिद्र असलं की कोणीही आपलं दरिद्र वाटून घेत नाही. सगळं कोणी जाळलंय पण दरिद्र्याला अजूनपर्यंत कोणी जाळलेलं नाही. आता म्हणाल कोणी कोणी काय जाळलं? अर्जुनाने आपल्या बलाने खांडवन जाळलं, शिवशंकराने मदनाला भस्मसात केलं, आणि लंका कोणी जाळली? हे म्हणतात सगळे हनुमंतांनी. परत शेपडीला चिंध्या कोणी घातल्या? रावणाच्या दूताने म्हणजे रावण. तेल कोणी घातलं? रावणाच्या दूताने म्हणजे रावण. आग कोणी लावली? दूताने म्हणजे रावण. मग लंका कोणी जाळली? तरी पण असं आपण म्हणतो हनुमंताने काय केलंय? लंका जाळली. पण दारिद्र्याला कोणीही जाळू शकलेलं नाही. आणि त्यामुळे ती रंगनाथ स्वामींना बोलवत नव्हती. कारण एकटे आले तर काहीतरी उष्ण बसणं मागून करू शकतो, पण 5-50 शिष्यमंडळी आहे, त्यांचं कसं होईल? म्हणून तिच्या मनीचा आशय कळला, तिच्या मनीचा आशय जाणला. हो नको घे दिन. दिन ही अवस्था आहे. दिन म्हणजे गरीब नाही, की तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही असं जेव्हा परमेश्वराला आपण सांगतो तेव्हा परमेश्वर आपल्याला स्वीकारतो. ती दीनता रंगनाथ स्वामींनी जाणली आणि म्हणाले, एकटाच येईन, काळजी करू नको, मी उद्या एकटाच येतो. आणि असं म्हणून तिला आनंद झाला. गमे धन्याची स्मृती, की तिला इतका आनंद वाटला. काठी टेकत टेकत 4 पावलं पुढे गेली आणि पुन्हा थांबली. जरी दिला स्वामिनी शब्द, तरी म्हातारी उभी स्तब्ध. हो म्हणे स्वामी आश्चर्यमुग्ध, समजावते तिला. आता काय राहिलं तिचं म्हणणं? काय खरंच एकटं या, माझी फजिती करू नका. त्यांनी आश्वस्त केलं, नाही नाही, माझे शिष्यमंडळी इकडेच भोजन करतील, नको तेव्हा चिंता ती तेव्हा मना. आता आनंदाने घरी गेली. 10 तिचं बळ आलंय. जे काय चंद्रमौळी झोपडी होती ती सारवून स्वच्छ केली, रांगोळ्या काढल्या, स्वच्छ सगळी काय होतं तिच्याकडे फाटकं तुटके कपडे ते सगळे स्वच्छ धुवून ठेवले. फाटकी घोंगडी होती स्वच्छ धुवून ठेवली. आणि घरात आता सगळीकडे पाहू लागली, जिथे काही ठेवलं होतं त्याच्यात आहे का, हा डबा रिकामा, डबा कुठला हो, फुटकी खापरं होती, ते रिकामी, हे रिकामी, हे रिकामी. एका ठिकाणी कुठेतरी अगदी काही अडलंच तर असावं म्हणून थोड्याशा कण्या ठेवल्या होत्या, त्या हाताला लागल्या, त्या काढल्या, त्या पाखडल्या, त्या स्वच्छ धुतल्या, सुकवल्या, त्या दळल्या, चाळल्या, तिथलं पीठ बाजूला ठेवलं, कणी बाजूला ठेवली. सकाळ झाली, त्या कण्यांचा भात केला आणि त्या कण्यांचा भात केला आणि त्या पिठाच्या भाकरी भाजल्या, 2 भाकरी भाजल्या, थोडासा भात केला. आणि आता हे सगळं करून पानं आणली 2 आणि ती वाट पाहते. कोणाची वाट पाहते? की आता रंगोबा स्वामी येतील, रंगनाथ स्वामी येतील. आणि म्हणून वाट पाहत दरवाजात बसली.
आणि बरोबर माध्यान्हाच्या वेळेला 12ची वेळ, जय जय रघुवीर समर्थ रंगनाथ स्वामी आले. आजीला आनंद झाला. तिने पाण्याचा तांब्या घेतला, त्यांच्या चरणावर घातला, आपल्या पदराने चरण प्रक्षालन केलं, त्यांना हाताला धरून आणलं आणि ते घोंगडं फाटकं स्वच्छ केलेलं होतं त्याच्यावर बसवलं. घोंगडं फाटकं असू दे, भाव फाटका होता का? नाही. श्रद्धा फाटकी होती का? देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन, श्रद्धा होती. आणि त्या श्रद्धेने त्यांना बसवलं. 2 पानं मांडली, एक रामरायाच्या पुढे नैवेद्य आणि एक रंगनाथ स्वामींच्या समोर. थोडे कण्या वाढल्या, भाकरी वाढली, बसली, पदराने वारा घालते आणि म्हणतात, एक जरी घास खाल्ला तरी या शिवाला बरं वाटेल. आणि रंगनाथ स्वामी एकटक त्या कण्याकडे पाहायला लागले. हो, आता हिच्या काळजात चर्र झालं. म्हणे मी किती दरिद्री की त्या कण्यावर घालायला तूप सुद्धा माझ्याकडे नाही आणि म्हणून ते खात नसावे. ती म्हणते, मी गरीब आहे, कसं जे होतं ते मी आवडीने केलंय, एक घास खाल्ला तरी मी घालून पावे, तुम्ही खायला विलंब का करताय? ते म्हणाले, पंचमान, आज उपस्थित होते, आज उपस्थित होते, जरी या क्षणी श्री समर्थ सेवाया, तरी विलंबाधिकची हो, याच विचारे विलंब सेवाया. काय म्हणाली ती? काय म्हणाली रंगनाथ स्वामी? हो आजी, तुम्हाला काय सांगू, या ज्या कण्या आहेत त्या माझ्या गुरुरायांना किती आवडतात. त्या कण्या म्हणजे कण्या नाही हो, त्याच्यात जो भाव आहे तो माझ्या गुरुंना किती आवडतो. आज जर माझे समर्थ येते उपस्थित असते तर ते खायला मला किती आनंद झाला असता. आणि त्यामुळे मला तो खास जात नाही, माझ्या गुरुंना हे आवडतं. काय आवडतं? कण्याने भाव. आणि त्यामुळे त्यांचं स्मरण झालं. आणि काय झालं चमत्कार? स्मरण करिता समर्थ आले. आता भागानगर कुठे आणि चाफळ कुठे? 200 योजने तरी अंतर असेल, जास्तीच असेल, पण स्मरण करिता समर्थ आले. तर संत सज्जनांना अणिमा, लघिमा, गरिमा या सगळ्या सिद्धी प्राप्त असतात, पण उठ सुट्ट्या सिद्धीचा उपयोग करत नाही. फक्त देव कार्यासाठी, धर्म कार्यासाठी, देश कार्यासाठीच त्याचा उपयोग करतात. आणि म्हणून संतांच्या सहवासात राहावं. संत म्हणजे त्यांचे ग्रंथ. म्हणून कालच ब्रह्मचैतन्याची जयंती झाली. तर कसं आहे की ज्यांचं आपण करतो, ज्या गुरूंचं आपण करतो, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा, त्यांचा ग्रंथ वाचा. ग्रंथ म्हणजे ते महाभागवत पुराण म्हणजे श्रीकृष्ण, दासबोध म्हणजे प्रत्यक्ष रामराया, ज्ञानेश्वरी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर भगवान श्रीकृष्ण. म्हणजे ते तुम्ही आत्मसात करा. आणि हेच आपल्याला जोपासायचंय. जन्म सार्थकी लावायचा, कीर्तन करावे, नामे उद्धरावे, अंतरी लाभो ध्यान. तर इथे स्मरण करता समर्थ आले. स्मरण मात्रे ते हजर झाले आणि म्हणतात, अरे रंगोबा, ज्याच्याकडे तू आलास तो यजमान आहे की ना तुझा? कोण? केशव स्वामी. मग त्याला न घेता तू एकटा कसा आलास? आता इकडे आजीने ऐकलं आणि तिची घालमेल झाली. समर्थना पाहून बरं वाटलं, पण आता खाऊ घालणार काय? समर्थ म्हणाले, आजी चिंता करू नका, ते बघा चुलीच्या पाशी कण्या आहेत, भाकरी आहेत, वाढा. आता मायेचं आवरण, संतांचा सहवास, त्यामुळे त्या आजीने ती भाकरी घेतली आणि वाढली, पान ठेवलं. आता केशवांचं स्मरण केलं की नाही? केशव स्वामी आले. जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, केशव स्वामी. आता आले नाही कोण? जयराम स्वामी आणि आनंदबुवा स्वामी. त्यांचं स्मरण करता तेही आले. पंचायत आल्यामुळे आजीची पंचायती झाली.
अशी. छान. आता काय करावं प्रश्न पडला. पण समर्थांचं वरदस्त होता, सद्गुरूंची कृपा असल्यामुळे, रामरायांचं मुखात अखंड नाम असल्यामुळे कशाचीही कमी पडत नाही. भार्जनम भव बीजा नामार्जन सुख संपदा. या न्यायाने संत चरण रज जे लागले चरण, त्यामुळे सिद्धी रिद्धी सिद्ध प्राप्त झाली. आणि त्याच्यातही काय झालं, अन्नात वाढ झाली. आणि ते अन्न प्रत्येकाला तिने वाढलं, कण्या आणि भाकरी आणि यथेष्ट सर्व भोजन केलं. तेच 5 जण नाही, त्यांनी आजीला पण सांगितलं, तुम्ही तरी किती दिवस अन्न खाल्लं नाही, तुम्ही आमच्या पंक्तीत बसा. बघा, संतांचा सहवास, त्यांच्या पंक्तीत भोजन सामान्य आहे का? कशामुळे? देई तुझे भजन राघवा, देई तुझे भजन. आणि त्यामुळे सगळ्यांनी काय केलं, मनसोक्त त्या भक्तिपूर्ण वाढलेल्या कण्या आणि भाकरी आवडीने खाल्ली. ढेकर दिला तृप्तीचा. आणि आता वामकुक्षी. वामकुक्षी म्हणजे काय? दुपारी भोजन केल्यावर डाव्या बाजूने गडकटी टाकून थोडस पडावं, किती झोप लागते म्हटलं की चटकन उठावं, त्याला वामकुक्षी म्हटले. नाही तर 2 ते 5 तास झोपणे नव्हे असो. तशी तर वामकुक्षी झाली. आणि रंगनाथ स्वामींची चळवळ सुरू झाली का? आता कीर्तन करायचंय जाऊन, शेवटचा दिवस आहे कीर्तनाचा, महिन्याचा, पुढच्या वर्षी मग. आणि म्हणून ते म्हणाले, चला चला निघायला हवं, कीर्तनाची वेळ होत आली आता. आता असं म्हटल्या क्षणी समर्थ म्हणाले, रंगोबा आजीच्या घरी आलास. एकतर कसं आहे, कोणाच्या घरी, गुरूंच्या घरी, देवळात, मित्राच्या घरी रिकामी असताना जाऊ नाही. तू आलास, जेवलास, भोजन केलास, आजीला काय देणार नाही? आता रंगनाथ स्वामी हुशार होते, तुमच्या सगळ्यांसारखे. ते म्हणाले, आपण आमचे तात आणि आम्ही आपले बालक. रंगनाथ स्वामी काय म्हणाले समर्थांना, की आपण आमचे तात, आम्ही आपले बालक. की बालकांनी खायचं असतं आणि तातांनी द्यायचं असतं. असं म्हटल्याबरोबर त्या आजीने समर्थांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. बोलवलं होतं कोणाला? रंगनाथ स्वामींना. कधी या माझ्या कुटीला लागतील का नाथांचे चरण? दैनश्री मी मस्तक दैनश्री दरिंद्री दुलपण, की माझ्या घरात आला तर तुमच्या चरणाचे धूळ मी माझ्या मस्तकाला लावेल, अशी त्याची इच्छा होती. तिने समर्थांच्या चरणावर काय ठेवलेलं आहे? मस्तक ठेवलंय. आणि काय झालं बघा, हस्त मस्तकी ठेविला समर्थाने त्या आजीच्या डोक्यावर वरदस्त ठेवला. हारेले सर्व दैन्य आपदा. तिचं दैन्य म्हणजे प्रत्यक्ष दारिद्र्य घालवलं आणि काय संचित असेल वाईट तेही नष्ट केलं. पावली अशी सौख्य संपदा. काय सौख्य संपदा पावली? तर तिला प्रत्यक्ष रामरायांचं दर्शन घडवलं. कसं होतं ते? निजांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोहित वामभागं पाणो महासायक चारु चापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय रघुवीर समर्थ. निळ्या ढगासारखे प्रेम आल्हाद देणारे राम प्रभू, त्यांच्या वामांगी सीतामाई, त्यांनी बाण घेतलेल्या हातात आहे असं दर्शन
समर्थाने त्या वरदा असतात त्या आजीला घडवलं. पावली अशी सौख्य संपदा, नमन असो त्या सद्गुरुपदा. तिने तर मस्तक आपलं त्यांच्या चरणावर ठेवलं होतं. आणि जेव्हा जन्मकोटी पुण्य देवाचं होई राम भेटी, तसं कोटी जन्माचं पुण्य लागतं तरच रामांची भेट होते. पण इथे फक्त कीर्तन करावे, नामे उधरावे, अंतरी लागो ध्यान. कीर्तन करताना रामांचं ध्यान, त्यांचं मनन चिंतन ही आजी करत होती. आणि संतांच्या सहवासामुळे तिला प्रत्यक्ष रामरायांची भेट झाली. हे संत हे परमेश्वरांचे दूत आहे. किंबहुना या कलियुगात धर्तीवर आलेले हे देवताच आहेत. आणि त्यांच्या सानिध्यात राहिलं, जसं त्या आजीला दर्शन झालं तसं आपल्याला होईल. प्रत्यक्ष नाही झालं तर किंबहुना स्वप्नात तरी होईल. आणि तिची दैन्य आपदा त्यांनी हरली आणि तिचं नाव सुद्धा ठेवलं, आनंदी असं नाव ठेवलं. आणि विचारलं, काय हवं तुला? आता दर्शन पाहत तुझे रूप पाहता देवान हरपले, मागणे जाता आता काही नाही उरले. पण म्हणून देणारच असाल तर काय द्या? उद्धरी उद्धरी पतित पावना, उद्धरी उद्धरी पतित काही इच्छा राहिली नाही. त्या भगवंताचं दर्शन घडलं. उद्धरी उद्धरी पतित पावना, आता या जीवाचा उद्धार करा. आता आणखी काय हवं असं तर राहिलं नाही. संसाराची आसक्ती गेली. आता फक्त त्या प्रभूच्या चरणाशी निवास मिळावा हीच इच्छा आहे. आणि समर्थाने तिची इच्छा पूर्ण केली. हे सगळं कशामुळे झालं तर कीर्तन करावे, नामे उधरावे, अंतरी लागो ध्यान. म्हणून पूर्वरंग पद्यामध्ये समर्थाने आपल्याला पूर्वरंग पद्यात सांगितले, दास म्हणे मला सगुण समाधान, ज्या प्रकारे त्या दर्शन दिलं तसं आपल्या सर्वांना दर्शन देऊन आपली इच्छा पूर्ण करू. आणि लवकरात लवकर हे ऑनलाईनचं कीर्तन ऐवजी प्रत्यक्ष त्या स्थानात कीर्तन घडो. हे कोविड कोरोना जे काही संकट आलंय देशावर ते सगळं दूर हो. लवकरात लवकर राम मंदिर उभं राहो आणि आपल्याला तिकडे जाऊन कीर्तन करायला मिळो अशी सदिच्छा पुन्हा एकदा ब्रह्मचैतन्य आराधना केंद्र डोंबिवली यांचे आभार मानते. सर्वजणांचे आभार मानते. कीर्तन श्रोता भक्त मंडळी सगळ्यांना मी नमस्कार करते, वंदन करते. आणि समर्थांचं असं एकदा फक्त 2 कडवी म्हणते.
श्रद्धाने मागण्या मागितलं ते मागू. हे चिदान देगा देवा तुझं शरण व्हावा गुणगायना गुणांची सर्व सुखकर्ता दुःखहर्ता